ठाकरे सरकारच्या डर्टी 11 मध्ये जी 11 लोकांची नावं मी घोषित केली होती, दुर्दैवाने त्यात राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरीताई पेडणेकर, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर आणि आता त्यात राखीव खेळाडू श्री हसन मुश्रीफचं नाव आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेवढंच नव्हे, बोगस कंपन्या, शेल कंपन्या, या कंपन्यांद्वारा मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं, याचे हे माझ्याकडे 2700 पेजेस, हे 2700 पेजेस जे पुरावे आहे, हे मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सुपूर्द केलं आहे. यात एक छोटं उदाहरण सांगतो. CRM Systems Private Limited, CRM Systems Private Limited, प्रवीण अग्रवाल म्हणून ऑपरेटर आहे. ही कंपनी ते ऑपरेट करतात. या CRM सिस्टम्स मधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं लोन घेतलं आहे असं दाखवलं आहे. CRM सिस्टम इज अ प्रूवन शेल कंपनी, ज्याच्यावर 2017-18 मध्ये प्रतिबंध आला. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली त्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे. त्या कंपनीतून नाविद मुश्रीफ ही निवडणुकीसाठी त्यांनी फॉर्म भरलं होतं आणि ते त्यांचा इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये नाविद मुश्रीफ हे इलेक्शन एफिडेव्हिट त्यात त्यांनी दाखवलं आहे CRM सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, आणि त्यात जी रक्कम दिली आहे ते मला तर कळतच नाही आहे. त्यांनी रक्कम जी दाखवली आहे 2,45,03,54. हे त्यांनी इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये दाखवलं आहे. आता त्यांचं काही चुकलं आहे की माहिती, पण CRM सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड, प्रवीण अग्रवाल इज अ प्रूवन, ज्याच्यावर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, RBI, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, CBI, ED, इन्कम टॅक्स यांचा वेबसाईटवर, त्यांचा इंटरनल डेटामध्ये इट इज द शेल कंपनी. आणि दुसरी कंपनी ज्या त्यांनी दाखवले त्यांचा इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये मरुभूमी F आणि D प्रायव्हेट लिमिटेड 3,85,86,593. बाप बेटे दोनों 127 कोटीचे तो पुरावे आहेत आमच्याकडे. आणि मी बाप बेटे दोनों बता रहा हूं, म्हणजे मुलगा असं नाही, आई जे हसन मुश्रीफनी
जे विधानसभेचं इलेक्शन एफिडेव्हिट भरलं त्यांची पत्नी साहेरा हसन मुश्रीफ, तिच्या अकाउंटमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना याचे 3,78,340 रुपयाचे शेअर्स दाखवले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड, त्या साखर कारखान्याचे हसन मुश्रीफ साहेब, त्यांची पत्नी, त्यांच्या नावाने इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये 3,78,340 रुपयाचे शेअर्स दाखवले आहेत साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावाने. 2018-19 मध्ये हसन मुश्रीफ परिवारावर इन्कम टॅक्सचे सर्च झाल्या. त्यात आता अनेक माहिती बाहेर आली, दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात 127 कोटी रुपयाचे फुल प्रूफ बेनामी ट्रान्झॅक्शन हे सिद्ध झाले. आता हसन मुश्रीफ आणि त्यांची पत्नी इज ट्रीटेड एज अ वन युनिट. मुलगा मेरा लड़का बड़ा हो गया तो मैं क्या करूं, वो क्या करता है मुझे क्या पता, असं चालत नाही. हसन मुश्रीफनी करोडो रुपये, मोर देन 100 crores, हसन मुश्रीफ, मी जबाबदारीने नाव घेऊन सांगतो, हसन मुश्रीफ एंड परिवाराने सरसेनापती संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा, 100हून अधिक कोटीचा पैसा पार्क केला आहे. मी आपल्याला जे प्रेस नोट दिली आहेत त्यात एकेकाचे नाव आहे. सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड 15 crore 90 lakh. सरसेनापती शुगर्स LLP 12.90 crore. नेक्स्ट जेन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 35.62 crores. हे सेकंड पेजवर दिलेलं आहे. युनिव्हर्सल ट्रेडिंग LLP 4.49 crore. नवरत्न एसोसिएट 4.89 crore. रजत कंज्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 11.85 crore. माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 2.89 crore. आता गंमत बघा, हे जे मी शेवटच्या 2 कंपन्यांची नावं वाचली, रजत कंज्युमर सर्व्हिसेस अँड माउंट कॅपिटल, त्या दोन्ही कंपन्या बंद झालेल्या आहेत. बोथ कंपनीज आर स्ट्राइक ऑफ कंपनीज एज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कॉर्पोरेट मिनिस्ट्री, रजिस्टर ऑफ कंपनीज वेबसाइट, डेटा बैंक. बोथ कंपनीज आर स्ट्राइक ऑफ. स्ट्राइक ऑफ कंपनीकडे ती आर्थिक व्यवहार आमच्या हसन मुश्रीफ साहेब, परिवार आणि कंपनीज करत असतात. मी यात आणखीन आपल्याला प्रेस स्टेटमेंटमध्ये बरेच काही डेटा आणि डिटेल्स दिलेले आहेत. उद्या मी मुंबई ईडी कडे अधिकृत कंप्लेंट फाईल करणार आहेत. 2700 पेजेसचे पुरावे देणार आहेत. परवा दिल्लीला फायनान्स मिनिस्ट्री, ईडी, कंपनी मंत्रालय, दिल्ली येथे हे सगळे पुरावे मी सबमिट करणार आहे. ठाकरे सरकारची डर्टी घोटाळा 11 मध्ये राखीव खेळाडूची
भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे 2 मंत्र्यांची फाईल तयार होत्या, एक एनसीपीचे, एक शिवसेनेचे. आज आम्ही एनसीपीचा मंत्र्यांचा हा घोटाळा उघडकीस आणला आहे. कालांतराने ठाकरे साहेबांचा घोटाळा 11 मधल्या भरती चालू राहणार. हे 2 कंपन्यांच्या बरोबर मी मागच्या पेजवर आणखीन नावं दिली आहे. पाठीमागच्या पेजवर टोटल अभी आज 1 डझन कंपन्यांची नावं दिली की त्यात मेजर अमाऊंट त्यात आहे. एकंदर तर ह्या कंपन्या कशा असतात त्या लेयर असतात, तर ते लेयर वाढत जातात. म्हणून आतापर्यंत 2700 पेजीस म्हणजे हा घोटाळा 127 कोटी जात असेल असं नाही, पुढे पुढे. पण मी ह्या 2 कंपन्या 3 कंपन्यांची नावं घेतली. त्यातनं एक कंपनी हे भारत सरकारचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या सगळ्यांनी ऑलरेडी शेल कंपनी घोषित केली आहे. इट इज फॉर मनी लॉन्ड्रिंग. त्याचा जो ऑपरेटर आहे प्रवीण अग्रवाल, त्याची इन्क्वायरी पण झाली आहे आणि त्या कंपनीत हे ट्रान्झॅक्शन आहे असं इन्कम टॅक्सनी पण मला सांगितलं. म्हणजे इट इज प्रूव्ड नाव. दुसऱ्या 2 कंपन्यांनी जे सांगितलं ते वर्षानुपुढचे बंद झालेले आहे. आणि त्यांचा जो मुलगा आहे नावीद, तर नावीद मुश्रीफनी 2019 मध्ये फॉर्म भरलं होतं. त्यात त्यांनी त्यांचा एसेट मध्ये या 2 कंपन्यांचे ट्रान्झॅक्शन दाखवले. या कंपन्या 2017 मध्ये स्ट्राईक ऑफ घोषित झालेले आहेत. तर एकंदर 12 कंपन्यांची नावं आधी दिली, आता दिली आहेत. पण त्यातच मोर दॅन 100 करोडचं टोटल होत आहे. हे कुठे गेले, कसे गेले, कसं लेअर होतं. आता 100 करोडची आपण ज्याला म्हणतो ना कॅश फॉरेन्सिक ऑडिट जे म्हणतो, कॅश ट्रेल, हे सिद्ध केले आम्ही की कुणाच्याकडे तो जो शेल कंपनीचा ऑपरेटर आपण प्रवीण अग्रवाल, त्याच्याकडून 2 कोटी रुपये याचा चेक आला नावीदच्या खात्यात. तर प्रवीण अग्रवालला तेवढं 2 कोटी 2 लाख जे काय आहेत ते कॅश दिली यांनी. कारण असं आहे की नावीदच्या खात्यात चेक येणार कुठून? CRMनी दिला तर त्याला कॅश दिल्याशिवाय दिले का? पण अन्यथा ती कंपनी शेल कंपनी आहे, दॅट इज नो टर्नओव्हर नथिंग. हे सगळं म्हणजे आणखीन यात सांगतो अराउंड 100 करोडचे प्रेफरन्सेस दाखवले. हे सगळे वेगवेगळे पद्धत असते. 1 पद्धत लोनची असते, 2nd असते शेअर देण्याची असते, 3rd असते प्रेफरन्शियल शेअर, 4th यात आणखीन एक आहे शेअर ऍप्लिकेशन मनी. म्हणजे हा जो मेन कारखाना आहे ना, सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड, इट इज अ लिमिटेड कंपनी, नॉट कोऑपरेटिव्ह. यात क्रोर्स ऑफ रुपीज शेअर ऍप्लिकेशन मनी दाखवले. म्हणजे कंट्रोल मी करतो शेअर ऍप्लिकेशन, पण माझ्या नावाने ते माझ्या बुक्स मध्ये शेअर्स नाही दिसणार, दुसऱ्या पद्धतीचं दिसणार. हे सगळे टॅक्टिक हसन मुश्रीफनी केले आहेत. त्यांनी म्हणजे त्यांच्या परिवाराने इन्क्लुडिंग हिमसेल्फ आणि त्यात जे चार्टर्ड अकाउंटंट होते त्यांनी मान्य केलं. ती जी प्रवीण अग्रवालनी अशाच पद्धतीचे मनी लॉन्ड्रिंग दुसऱ्या 2 केसेस मध्ये केलं होतं, तिथे ऑलरेडी त्यांच्यावर कारवाई चालू आहे. त्या कंपन्यांच्या मालकांवर पण, आणि ते खूप मोठं नाव आहे. आता ते की अपडेट तर आता ते इन्कम टॅक्स, ईडी आणि अँटी करप्शननी काढावं लागणार. त्यात अपडेट दिलेले केलेले आकडे मी तुम्हाला दिले. मी तुम्हाला इन्कम टॅक्सची धाड आणि एफिडेव्हिट यासाठी दिलं की स्ट्राईक ऑफ 2017 मध्ये झाली आणि 2019च्या एफिडेव्हिट मध्ये त्यांनी कंपन्यांची नावं दाखवली. तर इन्कम टॅक्सच्या धाडीतपणे सगळं आलेलंच असेल असं नॉट नेसेसरी. बाहेर
आपण छगन भुजबळ, अनिल देशमुख, आता यादी वाढत जाणार, यादी वाढत जाणार की करतात काय, माझ्याकडे करप्शनचे पैसे आले, मी रोख पैसे, हे दोन ऑपरेटर याला म्हणतात, म्हणजे शेल कंपनीचा ऑपरेटर. या केसमध्ये प्रवीण अग्रवाल आहे, भुजबळांचा केसमध्ये जैन म्हणून होता. तर त्यांना आपण कॅश देतो, ते कॅश घेतल्यानंतर ते पैसे हे लेअर बनवतात. शेल कंपनी ऑपरेटर पहिले एका कंपनीत टाकतात, मग त्या कंपनीतून चेक, यांच्या कंपनीचे चेक आला त्या कंपनीत देतो. म्हणजे उदाहरण आपण ह्याचंच उदाहरण घेऊ, नाविद. तर नाविदच्या खात्यात सीआरएम सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडने 2 कोटीचा चेक दिला, नाविदच्या खात्यात आला. या सीआरएमच्या खात्यात तो चेक आणखीन एका लेअरवाला कंपनीतून आला आणि त्या कंपनीत कॅश भरली गेली आहे. यू अंडरस्टूड? So what we do, we with all the system, including judiciary, who is the beneficiary, who received ultimate that cash? आणि त्या शेल कंपनीचे काहीच व्यवहार नसतात, म्हणजे बिझनेस नसतो, नथिंग. तर अनिल देशमुख असो, छगन भुजबळ असो, भुजबळांचा केस आज आपण डिस्कस करत नाही, ते 120 कोटी रुपये त्यांच्या खात्यात रोख आले तर सिद्ध झालेले आहेत. त्याच्यात काही निर्दोष सर्टिफिकेट नाही मिळालेले आहेत, दॅट इज डिफरंट. पण इन दिस कंपनी आय हॅव टेक्न लिमिटेड कंपनी एक आहे, ती साखर कारखाना. त्यात मी सांगितलं तसं शेअर ऍप्लिकेशन मनी, प्रेफरन्स शेअर, असे पैसे हसन मुश्रीफनी टाकले अशा पद्धतीने या शेल कंपनीद्वारा. या शेल कंपनीने त्यात प्रेफरन्स शेअर, आता प्रेफरन्स शेअर कसं असं सांगतो. छगन भुजबळच्या बाबतीत काय झालं, आर्मस्ट्रॉंग एनर्जी कारखाना, जो कारखाना कधी चाललाच नाही, त्याचा 100 रुपयेचा शेअर 10,000 रुपयेचा भावाने कलकत्ताच्या कंपन्यांनी घेतला. तर माझा चोपड्यामध्ये काय दिसला, आर्मस्ट्रॉंग एनर्जीमध्ये, मुझे तो 10,000 रुपये उसने प्रीमियम दिया ना, 9,900 की, तो रिझर्व मध्ये माझ्या खात्यात राहिला. त्या कंपनीची व्हॅल्यू नाही आहे, तर ते पैसे यांनी कॅश मध्ये दिले होते. असं सर्कल पूर्ण होते. या इथे सर्कल मी एक उदाहरण दिलं, पण डिपार्टमेंटने सांगितलं बाकी भी अभी इन्व्हेस्टिगेशन चल रहा है. एक चोरी एक असली तरी ही पनिशेबल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे